श्रावण सोमवार 2026 लवकरच सुरू होणार आहेत. तर श्रावण महिन्यातील हे सोमवार अत्यंत पवित्र मानले जातात. पण श्रावण सोमवारच्या दिवशी या 3 महिलांनी चुकूनही शिवलिंगावरती जल अर्पण करू नये. श्रावण सोमवारच्या दिवशी या 3 स्त्रियांनी शिवलिंगाची पूजा, उपवास किंवा जल अर्पण करू नये, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील आणि व्रताचे संपूर्ण फळ देखील तुम्हाला मिळणार नाही. तर त्या नेमक्या कोणत्या 3 स्त्रिया आहेत हे सर्व जाणून घेऊया. श्रावण सोमवारच्या दिवशी या 3 महिलांनी चुकूनही शिवलिंगाला जल अर्पण करू नये. पण नेमक्या कोणत्या 3 महिला? शिवपुराण रहस्य काय सांगतं हे शिवपुराण रहस्य ऐकून हादरून जाल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवी पार्वती एकदा कैलासात भगवान शंकराकडे येतात आणि त्यांना विचारू लागतात, हे प्रभू, तुम्ही सुरुवात आहात, तुमच्यामुळेच काळ जीवाला स्वीकारतो. पण आज मी तुमच्याकडे श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम काय आहेत हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे. कोणती महिला असू शकते आणि कोणती नाही, मला या विषयाचे ज्ञान देण्याच्या उद्देशाने, तसेच कोणत्या महिलेने श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती जल अर्पण करू नये हे देखील मला सांगा. या प्रश्नाची उत्तरे देऊन मला आशीर्वाद द्या आणि माझ्या मनातील या शंकेचे निरसन करा, म्हणजेच माझी शंका दूर करा. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आज तुम्ही मानव कल्याणाच्या उद्देशाने एक चांगला प्रश्न विचारला आहे. श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती पाणी म्हणजेच जल अर्पण करण्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत. त्या नियमांचे पालन करूनच शिवलिंगाला पाणी अर्पण करावे. जर एखाद्या व्यक्तीने हे नियम पाळले नाहीत तर मोठे पाप करतो. हे देवी पार्वती, मी रागाच्या भरात ती जागा सोडतो जिथे हे नियम पाळले जात नाहीत. पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आज मी तुम्हाला त्या 3 महिलांबद्दल सांगणार आहे ज्यांनी शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये. या महिलांना शिवलिंगाला पाणी म्हणजे जल अर्पण केल्याने कोणतेही शुभ फळ मिळत नाही. शिवलिंग हे माझे खरे रूप आहे आणि जे दररोज त्याची पूजा करतात त्यांचे मी नेहमीच रक्षण करतो. तुम्ही पाहिले की केवळ 12 वर्षाच्या मार्कंडेला अमृतवाणी वरदान कसे मिळाले. हे पार्वती, शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला माझी भक्त सुमेधाची एक प्राचीन कथा सांगतो, जी तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकली पाहिजे. श्रावण सोमवारच्या दिवशी ही प्राचीन कथा ऐकणारी कोणतीही महिला किंवा पुरुष 100 वर्ष शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळवतो. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तर जो कोणी भक्त ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकतो आणि त्याचा प्रचार करतो, त्याचे सर्व दुःख नष्ट होते आणि त्याचे दारिद्र्य दूर होते. तो या जगाच्या मोहापासून अलिप्त होतो. भक्तांनो, पुढे देवी माता पार्वती भगवान शिवाला म्हणतात, हे स्वामी, तुमच्या मुखातून ही कथा ऐकणे हे खूप पुण्याची गोष्ट आहे. कृपया मला ती कथा सांगा. मी ती नक्कीच पूर्णपणे काळजीपूर्वक ऐकेन. मग भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, मी तुम्हाला ती कथा सांगतो. आणि पार्वतीला ती कथा भगवान सांगू लागतात. तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे, कारण अर्धवट ज्ञान घातक ठरू शकते. भक्तांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, प्राचीन काळची गोष्ट आहे. प्राचीन काळी ब्रह्मपूर नावाचे एक नगर होते. त्या नगरात आचार्य सोमदत्त नावाचे एक विद्वान आणि धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होते. तो खूप बुद्धिमान, देखणा, सदाचारी. त्याने वेदांचाही अभ्यास केला होता. त्याच्या नगराजवळ आणखीन एक नगर होते.
जिथे देवदत्त नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला सुमेधा नावाची एक मुलगी होती. मित्रांनो, ती भगवान शिवाची भक्त होती. शिवपूजा करत असे. दररोज नित्य नियमाने शिवलिंगाला पाणी अर्पण करून आणि योग्य नियमाने शिवलिंगाची महादेवांची पूजा केल्यानंतरच तिचा दिनक्रम सुरू होत असे. सुमेधा तिच्या पसंतीचा वर मिळवण्यासाठी श्रावणी सोमवारचे उपवास करत असे. तिचे वडील सोमदत्त आपल्या मुलीचे मोठ्या प्रेमाने आणि काळजीने संगोपन करत होते. त्यांची मुलगी सुमेधा खूप सुंदर आणि गुणी होती. जेव्हा सुमेधा लग्नासाठी पात्र झाली तेव्हा सोमदत्तला आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी वाटू लागली. म्हणून तो त्याच्या पत्नीला म्हणाला, आता आपल्या मुलीचे लग्न करून दिले पाहिजे. मग त्याची पत्नी म्हणते, माझ्या भावाच्या ब्रह्मपूर नगरामध्ये एक विद्वान ब्राह्मण राहतो ज्याचे नाव देवदत्त आहे. मी म्हणते की आपल्या मुलीचे लग्न त्या महान ब्राह्मणाशी करावे. मग सोमदत्त म्हणतो, तुम्ही बरोबर आहात. मी देवदत्तबद्दल खूप ऐकले आहे. म्हणून शक्य असल्यास आपल्या मुलीचे म्हणजेच सुमेधाचे लग्न त्याच्याशी करू. मी उद्या माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जाईल. मग सोमदत्त ब्राह्मण त्यांच्या मुलीचा म्हणजेच सुमेधाचा लग्नाचा प्रस्ताव घेऊन देवदत्तच्या घरी जातात. त्यावेळी देवदत्त त्यांच्या आई वडिलांची सेवा करत असतो. जेव्हा सोमदत्त ब्राह्मण त्यांच्या घरी जातो तेव्हा सोमदत्त हरवतो. त्याच्या आई वडिलांची सेवा करताना देवदत्तला पाहतो तेव्हा तो खूप आनंदाने त्याच्याकडे पाहतो आणि विचार करतो की हा ब्राह्मण मुलगा खूप महान आहे. तो मोठ्या आनंदाने आपल्या आई वडिलांची सेवा करत आहे. जेव्हा सोमदत्त त्यांच्या दारात उभा असलेल्या ब्राह्मणांना म्हणजेच देवदत्तला पाहतो तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो, हे ब्राह्मण देवता, कृपया तुमचे स्वागत आहे. आतमध्ये प्रवेश करा. सांगा मी तुम्हाला काय मदत करू शकतो. हे पाहून सोमदत्त खूप आनंदी होतो. तो पाहतो की देवदत्तचे घर खूप पवित्र आहे. त्याच्या घरात शिवलिंग पूर्ण विधीने स्थापन केले आहे आणि तो दररोज त्याची पूजा करतो. या कारणास्तव सोमदत्तला खात्री पटते की त्याच्या मुलीसाठी सुमेधासाठी सर्वोत्तम वर आहे. मग सोमदत्त देवदत्तला म्हणतो, बेटा, माझ्या मुलीसाठी तुझ्याकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. माझ्या मुलीसाठी तुझ्यापेक्षा चांगला वर मला मिळू शकत नाही. देवदत्तचे आई वडील देखील देवदत्तला लग्नासाठी तयार करतात. ते खूप आनंदी होतात. देवदत्तही लग्नासाठी तयार होतो. वेळेनुसार लग्नाचा शुभ मुहूर्त निश्चित होतो आणि देवदत्त आणि सुमेधा यांचा विवाह एका पवित्र ठिकाणी संपन्न होतो. सुमेधाचे सुंदर आणि मोहक रूप पाहून देवदत्तही खूप आनंदी होतो. सुमेधा एक अतिशय सुंदर, देखणी, सद्गुणी आणि एक चारित्र्यवान स्त्री होती. लग्नानंतर सुमेधा देवदत्तच्या घरी जाते. भक्तांनो, सुमेधा पतीची आणि आपल्या सासू सासऱ्याची खूप चांगल्या पद्धतीने सेवा करते. सुमेधा तिच्या गोड बोलण्याने आणि गोड स्वभावाने आणि चांगल्या कृतीने सर्वांचे मन जिंकते. सुमेधाचे सासरचे लोकही तिच्या कामावर खूप समाधानी होते. सुमेधा रोज उठून घराचे अंगण स्वच्छ करायची, सुंदरशी रांगोळी काढायची, सर्व पवित्र करायची. घर स्वच्छ केल्यानंतर ती आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर ती देवघरात जाऊन पूजा करायची आणि दररोज शिवलिंगाला जल अर्पण करायची आणि बेलपत्र अर्पण करायची. सुमेधामध्ये एका समर्पित पत्नीचे सर्व गुण होते आणि ती तिच्या पतीला देव मानत होती आणि मनापासून पतीची आणि आपल्या घरच्यांची सेवा करत होती. सुमेधा कधीही तिच्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचार तिने केला नाही. ती खऱ्या धर्माचे पालन करणारी आणि धार्मिक कार्य करणारी एक धार्मिक व पवित्र पतिव्रता महिला होती. तिने कधीही कोणतेही अशुभ काम केले नाही. सुमेधाचा असा
सात्विक आणि साधा स्वभाव पाहून माता महालक्ष्मी तिच्यावर खूप प्रसन्न झाली. माता लक्ष्मी स्वतः आली आणि ती तिच्या म्हणजेच सुमेधाच्या घरी राहू लागली. भक्तांनो, ज्यामुळे सुमेधाच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, शांतता, समाधान आणखीन वाढली. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, धनाची देवी लक्ष्मी अशा महिलावर आपले आशीर्वाद ठेवते, ज्या आपल्या पतींना समर्पित असतात, ज्या पतिव्रता स्त्रिया असतात, खऱ्या साध्या स्वभावाच्या असतात, ज्या खऱ्या धर्माचे पालन करतात. भक्तांनो, सुमेधामध्ये ते सर्व गुण होते जे एका महान पतिव्रता समर्पित पत्नीमध्ये असले पाहिजेत. पण एके दिवशी सुमेधा एका चुकीमुळे तिचे संपूर्ण कुटुंब दुःखाच्या डोहात बुडाले आणि तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त उरले वेदना आणि दुःख येऊ लागले. भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, ही त्या दिवसाची गोष्ट आहे ज्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावण सोमवार सुरू होणार होता आणि योगायोगाने त्या दिवशी अमावस्या देखील होती. तेव्हा सुमेधाने दुपारच्या जेवणासाठी काही भाज्या आणि भात बनवला होता. तिने दह्यामध्ये भरपूर सारा कांदा घालून आणि इतर भाज्या मिसळून एक सुंदर आणि स्वादिष्ट अशी भाजी तयार केली होती आणि चव वाढवण्यासाठी तिने त्या भाजीमध्ये सैंधव मीठ देखील वापरले होते. त्यानंतर सुमेधाने आणि तिच्या पतीने संध्याकाळ होण्यापूर्वी जेवण केले आणि रात्री झोपी गेले. पण भक्तांनो, सुमेधाने बनवलेली भाजी खूपच चविष्ट आणि स्वादिष्ट होती आणि सर्वांनी खाल्ल्यानंतर त्यातील काही भाजी शिल्लक राहिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर सुमेधाला आणि देवदत्तला रात्री बनवलेली भाजी खूपच आवडलेली होती आणि दुसऱ्या दिवशी दोघांनी ती भाजी पुन्हा खाल्ली. असं म्हणतात की कांद्याचे सेवन केल्याने माणसाची प्रतिकारशक्ती वाढते. आता दोघांसोबतही असेच घडले. सुमेधाचा पती अत्यंत वासनेच्या अवस्थेत सकाळी स्नान केल्यानंतर सुमेधाकडे आला आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, ज्यामुळे सुमेधाचे शरीर अपवित्र झाले. पण सुमेधाचे मनही वासनेच्या प्रभावाखाली होते, म्हणून ती देखील तिची दैनंदिन दिनचर्या विसरली आणि तिच्या पतीशी संबंध ठेवल्यानंतर तिने शिवलिंगाला स्पर्श केला आणि स्नान न करता पाणी शिवलिंगाला म्हणजे जल अर्पण केले. त्यामुळे सुमेधाच्या शरीरात प्रचंड आसक्ती निर्माण झाली. अपवित्र अवस्था पाहून भगवान शिव आपल्याच भक्तावर रागावले आणि तेथून निघून गेले. तेव्हापासून सुमेधाच्या शरीरात असलेल्या त्या महा आसक्तीमुळे तिला सर्व धार्मिक कार्यापासून वंचित ठेवण्यात आले आणि तिने तिच्या महाशिवरात्री व्रत केल्याचे आणि श्रावण सोमवारचे व्रत केल्याचे, प्रदोष व्रत केल्याचे सर्व पुण्य नष्ट केले. दोघांनीही नकळत लसूण आणि कांदा खाल्ला. उपवास देखील निष्फळ झाला. परंतु सुमेधाने तिच्या अवधानाने केलेल्या दुष्कृत्यामुळे पापाचा भाग बनली होती. शरीरात महामोह राहिल्यामुळे सुमेधाचे मन दूषित होते आणि त्याचा प्रतिकूल परिणाम सुमेधाच्या पतीवरही पडतो. तोही कामुक झाला आणि सुमेधाशी कामुक सुखामध्ये रमू लागला. त्याचे मन नेहमीच वासनेत गुंतलेले असे. मग एके दिवशी सुमेधाच्या पतीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मासिक पाळीच्या वेळी अशी जवळीक साधली, ज्यामुळे सुमेधाच्या शरीरात असलेले ब्रह्महत्येचे पाप तिच्या पतीच्या शरीरात प्रवेश केले. पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, जेव्हा स्त्रीला मासिक पाळी येते तेव्हा ब्रह्महत्येचे पाप तिच्या शरीरात 3 दिवस राहते. कारण ब्रह्मदेवाने इंद्राच्या शरीरातून ब्रह्महत्येचे पाप काढून टाकले होते आणि त्याला झाडे, पाणी, अग्नी आणि अप्सरा यांना स्वीकारण्यास सांगितले होते. तेव्हापासून मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात ब्रह्महत्येचे पाप राहते. मासिक पाळीच्या वेळी जर कोणताही पुरुष एखाद्या स्त्रीला स्पर्श करतो, कामुक जवळीक करतो, तर हे ब्रह्महत्येचे पाप त्याच्या
पुरुषाच्या शरीरात प्रवेश करते. ब्रह्महत्येचे पाप सुमेधाच्या पतीच्या शरीरात शिरले आणि तो जमिनीवर पडला आणि भक्तांनो लगेचच त्याला कुष्ठरोग झाला. त्याच्या शरीराचे अवयव जळू लागले. त्याच्या शरीरावर प्रचंड मोठ्याले फोड येऊ लागले. त्याच्या संपूर्ण शरीरातून रक्त आणि पू याचा वास येऊ लागला आणि तो वेदनेने ओरडू लागला. तेव्हा मी काय गुन्हा केला आहे? मी असे कोणते भयंकर पाप केले आहे? सर्व माहीत असूनही मी खूप मोठे पाप केले आहे. अशा प्रकारे सुमेधाचा पती देवदत्त ब्राह्मण मोठ्याने प्रचंड ओरडू लागला. भगवान शिव, आता माझे रक्षण कोण करेल? तेवढ्यात सुमेधाच्या सासूबाई तेथे लगेच आल्या आणि त्यांनी पाहिले की त्यांचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन खाली जमिनीवरती पडलेला आहे. सासू प्रचंड रागावली आणि सुमेधाला म्हणाली, हे पापीन, तू हे काय केलेस? तू तुझ्या नवऱ्याचा धर्म भ्रष्ट केलास. मासिक पाळीच्या वेळी तू त्याच्याशी संबंध का ठेवलेस? तिच्या नवऱ्याला अशा अवस्थेत पाहून सुमेधा खूपच घाबरली आणि म्हणू लागली, मला माफ करा. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी वासनेच्या प्रभावाखाली हा गुन्हा केला आहे. अशा पद्धतीने सुमेधा मोठ्याने रडू लागली आणि आक्रोश करू लागली. भक्तांनो, तेव्हा सुमेधाची सासूबाई म्हणाली, हे चांडाळणी, तू आत्ताच हे घर सोड. तुझ्यासारख्या पापिनीने या घरात राहू नये. तू माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. सुमेधा म्हणते, सासूबाई, मी कुठे जाणार? माझ्या नवऱ्याशिवाय आणि तुमच्याशिवाय माझे कोणीच नाही. तू कुठेही जाऊन मरू शकतेस, पण तू आता या घरात राहू शकत नाही, अशी सासूबाई सुमेधाला म्हणत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे सुमेधाला सासूबाईने तिच्या घरातून हाकलून दिले. सुमेधा आता घराबाहेर पडली. तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होऊ लागला होता. तिला काय करावे, कुठे जावे हे समजत नाही. मग सुमेधा एका जंगलामध्ये चालत जाते. ते जंगलामध्ये एक शिवमठ होता, भगवान शिवशंभोचा. भक्तांनो, आता सुमेधा तिथे मदत मागण्यासाठी जाते, पण भक्तांनो, तिथे तिला कोणीही दिसत नाही, कारण तिथे कोणीही नसते. सुमेधा तिथे जाऊन बसते आणि आपल्या दुःखाबद्दल, आपल्या अपराधाबद्दल विचार करून मनातल्या मनात दुःखी होऊ लागते. मग काही वेळाने एक साधू महाराज तिथे येतात. जेव्हा साधू महाराज मठात एका महिलेला दुःखी असलेले पाहतात आणि त्या महिलेला विचारतात, हे मुली, तू या ठिकाणी एकटी का बसली आहे? तुझ्या दुःखाचे काय कारण आहे? कृपया मला सांगा. कदाचित मी तुला मदत करू शकेल. भक्तांनो, मग सुमेधा म्हणते, हे मुनिवर, माझे नाव सुमेधा आहे. मी एक गंभीर पाप केले आहे, ज्यामुळे मी माझे कुटुंब सोडून या ठिकाणी आले आहे. मग ऋषीमुनी म्हणतात, हे देवी, तू काय म्हणत आहेस? तू असे कोणते पाप केले आहेस? मला सर्व सविस्तर सांगा. मी नक्कीच तुला मदत करण्याचा प्रयत्न करेल. भक्तांनो, पुढे सुमेधा म्हणते, हे मुनिवर, मी एक गंभीर पाप केले आहे. मासिक पाळीच्या वेळी मी माझ्या पतीशी संबंध ठेवले होते. यामुळे माझा नवरा कुष्ठरोगाने ग्रस्त झाला आहे आणि तो खूप त्रास सहन करत आहे. मग ऋषी म्हणतात, मुली, काळजी करू नकोस. तू केलेल्या पापाचा पश्चाताप कर. तुला या पापापासून नक्कीच मुक्ती मिळेल. तू या शिवमठात राहून भगवान शिवशंकराची पूजा कर. दररोज शिवलिंगाला जल अर्पण कर आणि बेलपत्र अर्पण कर, कारण ते संपूर्ण जगाचे पिता आहेत. जो कोणी त्यांच्या आश्रयाला येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तुमचा नवराही लवकरच बरा होईल. मग सुमेधा त्याच शिवमठात राहून दररोज भगवान शिव आणि शिवलिंगाची पूजा
करू लागते. दररोज नित्यनेमाने स्नान केल्यानंतर ती ब्रह्मचर्य पाळून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करते. यासोबतच ती भगवान शिवाला मिठाई देखील अर्पण करते आणि त्या शिवमठात उपस्थित असलेल्या सर्व गायींना अन्न देऊन त्यांची देखील सेवा करते. दिवसभर सुमेधा शिवमठाच्या मंदिरात भगवान शिवाच्या मूर्तीसमोर बसून भगवान शिवाची पूजा करू लागते. ती त्यांची स्तुती करते आणि पुन्हा तिच्या पतीच्या कल्याणासाठी श्रावण सोमवारचे व्रत उपवास करते. अशा प्रकारे भक्तांनो 1 वर्ष निघून जाते. दुसरीकडे भगवान शिवशंभो तिची परीक्षा घेत असतात. मित्रांनो, त्या शिवमठातील एक ऋषीमुनी तिला सांगतात की आता श्रावण सोमवारचे उपवास कर आणि नेहमी भगवान शिवाचे ध्यान कर आणि लक्षात ठेव की कोणतीही चूक करू नये. आता मी तुला श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारच्या उपवासाबद्दल सविस्तर सांगेल, ते तू लक्षपूर्वक ऐक. कोणत्याही स्त्रीने किंवा पुरुषाने हे उपवास करू नये. भक्तांनो, पुढे ते ऋषी म्हणू लागतात, कोणत्या प्रकारचे तामसिक पदार्थाचे सेवन करू नये. नियमानुसार कोणतेही निषिद्ध पदार्थाचे सेवन करू नये. केतकीची फुले, केवड्याची फुले, तुळशीची पाने कधीही शिवलिंगाला अर्पण करू नयेत आणि भगवान शिवाच्या पूजेमध्ये शंख वापरू नये. आता तो खऱ्या मनाने भोलेनाथाची पूजा कर. तो तुझ्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करेल. आता सुमेधा श्रावण सोमवारचे पवित्र व्रत करते, परंतु भक्तांनो, तिला कोणताही दृष्टांत किंवा अनुभव मिळत नव्हता. त्यामुळे निराश होऊन एके दिवशी तिच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येतो, कारण तिला तिच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसत नव्हती. नदीच्या काठावर सुमेधा जाते आणि भगवान शिवाचे स्मरण करते. भक्तांनो, पुढे सुमेधा जलसमाधी घेते, पण त्याच वेळी एक चमत्कार घडतो. भगवान शिवशंभो सुमेधाला दर्शन देतात. भगवान महादेवांना तिच्या उभे असलेले पाहून सुमेधा भगवान शिवशंभोला पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागते आणि महादेवांची स्तुती करू लागते. मग भगवान शिवशंकर म्हणतात, हे मुली, तू माझी खूप श्रद्धेने आणि भक्तीने पूजा केली आहे आणि म्हणूनच मी आता तुझ्यावर प्रसन्न आहे. मला सांग, तुझी काय इच्छा आहे? असे भगवान शिवशंकर सुमेधाला बोलू लागतात. भक्तांनो, पुढे सुमेधा म्हणते, हे भगवान, मला कृपया सांगा, माझ्या आत कोणत्या वासनेने वास्तव्य केले होते की ज्यामुळे मी एक गंभीर पाप केले आणि माझ्या पतीला कुष्ठरोग झाला? भगवान शिवशंभो म्हणतात, हे मुली, आता तू काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐक. सुमेधा, हे मुली, तू नकळत पाप केले होते, ज्यामुळे तुझ्या आत मोठी आसक्ती प्रवेश केली होती. श्रावण सोमवारच्या दिवशी एक पदार्थ सेवन केल्यानंतर तो तुझ्या पतीशी संबंध केलास आणि स्नान न करता तू शिवलिंगाला स्पर्श करून जल म्हणजेच पाणी अर्पण केले होते. पती पत्नी एकत्र येतात तेव्हा त्यांचे शरीर अशुद्ध होते आणि अशा स्थितीत शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये. शिवलिंग हा माझा पूर्ण अवतार आहे. तू शिवलिंगाला अशुद्ध अवस्थेत पाणी अर्पण केले होते, त्यामुळे मी तुझे घर सोडले आणि मग महामोह तुझ्या आत प्रवेश केला. त्या महामोहामुळे तुझ्या आणि तुझ्या पतीच्या कामवासनेचा प्रभाव अधिक प्रमाणामध्ये वाढला आणि मासिक पाळीच्या वेळी संबंध केल्याने तुझ्या पतीला कुष्ठरोग झाला, असे भगवान शिवशंकर सुमेधाला सांगत आहेत. पुढे भक्तांनो, सुमेधा म्हणते, हे प्रभू, मी नकळत हे मोठे पाप केले आहे. आता या पापाचे प्रायश्चित्त काय आहे? पुढे भगवान शिव म्हणतात, तू 1 वर्ष ब्रह्मचर्य पाळून या पापाचे प्रायश्चित्त केले आहे आणि श्रावण सोमवारचे उपवास केले आहेत, म्हणूनच आता तू या पापापासून मुक्त आहेस. सुमेधा म्हणते, हे प्रभू, कृपया मला सांगा की कोणत्या स्थितीत शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये
आणि शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे काय नियम आहेत? मग भगवान शिव म्हणतात, हे कन्या, आता मी तुला शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याचे नियम सांगतो, ते तू काळजीपूर्वक लक्ष देऊन नीट ऐक. पुढे भगवान शिव म्हणतात, हे कन्या, शिवलिंग खूप पवित्र आहे आणि ते मला सर्वात जास्त प्रिय आहे आणि म्हणूनच शिवलिंगाची सात्विकता आणि त्याची पवित्रता राखली पाहिजे. शिवलिंगाला कधीही अशुद्ध अवस्थेत स्पर्श करू नये. मासिक पाळीच्या वेळेस स्त्रीचे शरीर ब्रह्महत्येचे पाप करते, म्हणून स्त्रीने शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये. कोणत्याही पुरुषाने आणि स्त्रीने संबंध केल्यानंतर शिवलिंगाला स्पर्श करू नये किंवा शिवलिंगाची पूजा करू नये किंवा शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये. त्यावेळी पुरुष आणि स्त्रीचे शरीर अशुद्ध होते. अशा स्थितीत शिवलिंगाला स्पर्श करणे पाप मानले जाते आणि ते महापातक आहे. पुढे भगवान शिव म्हणतात, शिवलिंगाची पूजा करण्याचा अधिकार फक्त विश्वासू आणि अविवाहित स्त्रियांनाच आहे. आळशी, वेश्या स्वभावाची किंवा अनेक पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या स्त्रीने शिवलिंगाला चुकूनही जल म्हणजेच पाणी चुकूनही अर्पण करू नये. पुढे भगवान शिव म्हणतात, हे मुली सुमेधा, मी तुला शिवलिंगाला पाणी अर्पण करण्याबाबतचे महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. तू हे लक्षात ठेव. मग सुमेधा म्हणते, हे प्रभू, माझा पती कुष्ठरोगाने ग्रस्त आहे. माझ्या पतीला या कुष्ठरोगाच्या आजारापासून मुक्त करा. माझ्यावरती दया करा. मग भोळे सांब सदाशिव म्हणतात, हे मुली, तू 1 वर्ष या शिवलिंगाची पूजा केली आहे. दररोज शिवलिंगावरती तू बेलाची पाने अर्पण केली आहेस. बेलाची पाने मला सर्व झाडामध्ये अतिशय प्रिय आहेत. बेलपत्र मला अत्यंत प्रिय आहे. पुढे भगवान शिव म्हणतात, हे मुली सुमेधा, तू शिवलिंगावरती अर्पण केलेली बेलाची पाने गुप्तपणे कोणालाही न सांगता तुझ्या पतीला खाऊ घाल. त्यानंतर तो रोग आणि या पापापासून मुक्त होईल. असं म्हणत भगवान शिवशंकर अदृश्य होतात. भक्तांनो, हे ऐकून सुमेधा खूप आनंदी होते आणि वारंवार नमस्कार करून भगवान शिवशंकराचे आभार मानते. मग सुमेधा शिवलिंगावरती तिने अर्पण केलेल्या बेलपत्राची पाने उचलते आणि तिच्या सुमेधाच्या घरी जाते आणि तिच्या कुष्ठरोगी पतीला बेलाची पाने खाऊ घालते. भक्तांनो, बेलपत्राची पाने खाताच तिचा पती देवदत्त लगेच निरोगी होतो आणि सुमेधाचे आभार मानतो. सुमेधाची सासू हे सर्व पाहते आणि ती देखील आनंदी होते आणि मग सर्वजण आनंदाने, गुण्यागोविंदाने, सुखाने त्यांच्या घरामध्ये राहू लागतात. पुढे भक्तांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, म्हणूनच महिलांनी या परिस्थितीत शिवलिंगाला पाणी अर्पण करू नये, शिवलिंगाला स्पर्श करू नये, नाहीतर त्यांना सुमेधाप्रमाणेच त्याचे परिणाम भोगावे लागतील. मित्रांनो, उपयुक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला म्हणजेच मराठी मंगल या चॅनलला सबस्क्राईब करा. उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत, बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण.